माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. वर्ग 5वा, विषय गणित आणि घटक आहेत संख्याज्ञान. तर आज आपण पाहणार आहोत उदाहरण संग्रह 2. प्रश्न क्रमांक 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 व 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण पाहूयात 2 अंकी संख्या. 12, 20, 45, 35, 60, 52, 40, 29 आणि 50. तर अशा प्रकारे वरील अंकाचा वापर करून कोणत्याही 2 अंकी 10 संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संख्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात. आता आपण 3 अंकी संख्या तयार करूया आणि त्या संख्यांचे वाचन करूया. पहिली संख्या आहे 123, त्यानंतर 224, 325, 426, 520, 630, 912, 813, 303 आणि 709 अशा प्रकारे कोणत्याही 3 अंकी संख्या आपल्याला तयार करता येतील. यानंतर आपण 4 अंकी संख्या तयार करणार आहोत आणि त्या संख्येचे वाचन करणार आहोत. पहिली संख्या आहे 1234, त्यानंतर 4750, 2140, 3410, 5608, 6325, 3254, 8540, 9260, 4250 अशा प्रकारे 4 अंकी 10 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत आणि त्या संख्यांचे वाचन आपल्याला करायचं आहे. आता आपण 5 अंकी 10 संख्यांचे लेखन करून वाचन करूया. पहिली संख्या आहे 12345, 20314, 25408, 65123, 48321, 12845, 28345, 92435, 50432 आणि 72534 अशा प्रकारे 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी प्रत्येकी 10 संख्या लिहून त्या संख्येचे वाचन आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे याचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. पहिल्या रकान्यामध्ये देवनागरी संख्यामध्ये आपल्याला त्या संख्या लिहायच्या आहेत. दुसऱ्या रकान्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आपल्याला
संख्या लिहायच्या आहेत, तर तिसऱ्या रकान्यामध्ये संख्येचे अक्षरी लेखन आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी देवनागरी संख्याचिन्हात पहिलं उदाहरण 2359. तीच संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली आहे 2359 आणि त्या संख्येचे अक्षरी लेखन 2359. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये देवनागरी संख्याचिन्हात दिलेलं आहे 32756. आता ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायची आहे, तर 32756 आणि त्या संख्येचे अक्षरी लेखन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे 32756. तिसऱ्या उदाहरणामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आपल्याला संख्या दिलेली आहे 67859. ही संख्या आपल्याला देवनागरी संख्याचिन्हामध्ये लिहायची आहे 67859 आणि संख्येचे अक्षरी लेखन 67859. त्यानंतर देवनागरी संख्याचिन्हात आपल्याला संख्या दिलेली आहेत 1034. ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायची आहे 1034 आणि संख्येचे अक्षरी लेखन 1034. त्यानंतरची संख्या आहे, संख्येचे अक्षरी लेखन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 27895. या संख्येचे देवनागरी संख्याचिन्हामध्ये आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लेखन करायचं आहे 27895 आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 27895. अशा प्रकारे प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. खाली काही तालुक्यांची नावे दिलेली आहेत. त्यांनी किती पिशव्या बनवल्या हे आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. पहिला तालुका आहे कोपरगाव आणि या तालुक्याने 12740 पिशव्या बनवलेल्या आहेत. दुसरा तालुका आहे शेवगाव 28095. त्यानंतर कर्जत 31608. त्यानंतर संगमनेर 10972. त्यानंतर प्रश्न 4, एकूण किती रुपये होतील ते लिहा. यामध्ये 1000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा आहेत. तर एकूण किती रुपये होतील ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता 1000 रुपयाच्या किती नोटा आहे 20, म्हणजेच 1000 गुणिले 20 बरोबर 20000. 100 रुपयाच्या 5 नोटा, 100 गुणिले 5 बरोबर 500 आणि 10 रुपयांच्या 14 नोटा, 10 गुणिले 14 म्हणजे 140 रुपये. म्हणजेच एकूण रुपये 20000 अधिक 500 अधिक 140 बरोबर एकूण रुपये होतात 20640. प्रश्न 5, 4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. आता 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार होईल 75430 आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल 30457. प्रश्न 6, गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा.
पहिलं गाव आहे तळा आणि त्या गावची लोकसंख्या आहे 40,642. दुसरं गाव आहे गगनबावडा 35,777. बोधवड 91,256. मोरेगाव 87,012. भामरागड 35,950. वेल्हे 54,497. आष्टी 76,201. वाशी 92,173. 85,890. आता प्रश्न पहिला, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्यांची लोकसंख्या किती? उत्तर आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव वाशी आणि त्या गावची लोकसंख्या आहे 92,173. दुसरा प्रश्न आहे मोरवाडा व मोरेगाव या दोन गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? तर मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे. तिसरा प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्या गावची लोकसंख्या किती? तर उत्तर आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव गगनबावडा व त्यांची लोकसंख्या आहे 35,777. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.